जागतिक अग्निहोत्र दिनानिमित्त अक्कलकोट येथील गुरुमंदिर श्री स्वामी समर्थ संस्थापित बाळप्पा महाराजांच्या मठात 108 सामुदायिक अग्निहोत्र अत्यंत भक्तिमय वातावरणात संपन्न झाले। विश्व फाउंडेशन शिवपुरी अक्कलकोट आणि आईबाबा फाउंडेशन चौक रायगड जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमानाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। सूर्यास्ताच्या पवित्र क्षणी वैद्यकीय मंत्रोपचाराच्या साक्षीने एकाच वेळी 108 अग्निहोत्र करण्यात आले, ज्यामुळे संपूर्ण परिसर आध्यात्मिक व भक्तिभावाने भारावून गेलेला होता। अग्निहोत्राच्या माध्यमातून पर्यावरण शुद्धीकरण, मानसिक शांती आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्याचा हा प्रयत्न असताना समाजाला यातून एक सकारात्मक संदेश देण्याचा प्रयत्न ह्या निमित्ताने करण्यात आला। या कार्यक्रमात श्री स्वामी समर्थ भक्त व अनेक सहकारी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। की गुरूंकडून शिष्याला एक विशेष देणगी भेटली बरं का, म्हणजेच परम सद्गुरू श्री गजानन महाराज आणि भगवान परशुराम इथे गुरु आणि शिष्याचा संबंध आहे। भगवान परशुराम हे गुरुस्थानी आहेत आणि परम सद्गुरू हे शिष्यस्थानी आहेत। तर भगवान परशुरामांकडून परम सद्गुरू श्री गजानन महाराजांना मंत्रदीक्षा मिळाली। एका शिष्याची म्हणून शिष्याला जे हवं असतं ते सर्व काही गुरूंनी त्या मंत्राच्या माध्यमातून ते सर्व काही दिलं। अर्थात त्यावेळेस जी मंत्रदीक्षा झाली त्याला त्रिपुरी विद्या, श्रीविद्या, ब्रह्मविद्या कुठल्याही नावाने तुम्ही संबोधू शकता, ती विद्या ती देण्यात आली। त्याच्यामागे भगवानांचा जो काही उद्देश होता त्याची अर्थात तो प्रसंग पुढे यायचा होता, परंतु मंत्रदीक्षा देण्याचा वेळ अर्थात संपूर्ण जीवनाला एक वेगळी कलाटणी देणं, सर्व गोष्टी सहज सिद्ध होणं हे त्या प्रसंगाला झालं। पुढे 1944च्या विजयादशमीला वेदांचं पुनरुज्जीवन करण्याची महाराष्ट्रींनी प्रतिज्ञा घेतली। 4 श्वान भगवानांनी दाखवले आणि त्यांचं 4 श्वान म्हणजे अर्थात सांप्रत वेद म्हणजे नॉलेज, सत्यज्ञान याची स्थिती कशी झालेली आहे की ज्याच्याकडे मानव बघतच नाही, त्या सत्यज्ञानाचं आचरण करतच नाही, अशा त्या सत्यज्ञानाची स्थिती कशी झालेली हे श्वानाच्या स्वरूपात दाखवलं। ते श्वान हेम दीन गलित गात्र अशा स्वरूपात आहेत की ज्यांना कोणी विचारत नाही, कोणत्याही क्षणी ते मरणप्राय होते, अशी ती स्थिती दाखवली त्या सत्यज्ञानाची। पण महाराज म्हटले की अशी जर स्थिती आहे त्या सत्यज्ञानाची तर आम्ही त्यांना पुनरुज्जीवित करू। अर्थात वेद म्हणजे श्रुतींचं पुनरुज्जीवन करण्याची ती प्रतिज्ञा केली। हा अमोघ बदल घडून आणावयाचा होता, म्हणून त्याची पूर्वपीठिका अर्थात 1942 या 12 मार्च 1942 या दिवशी मंत्रदीक्षा देण्यात आली। अर्थात शिष्यामधले प्रत्येक अणुरेणूमध्ये बदल घडवण्यात आला। आज आपण खरंच खूप भाग्यवान आहोत की आज आपल्याला इथे बसून अग्निहोत्र करण्याची संधी मिळाली। आपल्या त्या प्रत्येक अणुरेणूत न कळत तो बदल होतोय। आज आपण न मम म्हणजे माझं काही नाही म्हणून त्या ईशचरणी सगळं समर्पित केलेलं आहे आणि तुमची निवड केलेली अर्थात त्या ईश्वर शक्तीने, म्हणून आज ती आपल्याला संधी मिळाली की ते कर्म क्षय व्हावं। जी काय आपण कर्म केलेली असेल त्यांचा क्षय व्हावा म्हणून आज तुमच्याकडनं ती आहुती स्वीकारलेली आहे। म्हणून आजचा दिवस विश्व अग्निहोत्र दिवस म्हणूनही साजरा करतो। आज त्याच्यामध्ये आपल्याला सहभाग होण्याची एक संधी मिळाली। बोलण्यासारखं भरपूर आहे, खूप गहन विषय आहे, पण आजच्या पुरतं एवढं भरपूर की आज प्रत्यक्ष आपल्याला अग्निहोत्र करायला मिळालं, अनुभव घ्यायला मिळाला। पुन्हा आपण ज्यावेळेस मी येईल लवकरच पुन्हा आणि आपण सेशन चालू करूया, त्याच्यामध्ये आणखीन बऱ्याच गोष्टी स्पष्टीकरण होतील। धन्यवाद। मी आईबाबा फाउंडेशनचे सर्व प्रवीण नवरे सरांना त्यांचेही आभार मानतो की त्यांनी आम्हाला ही संधी दिली। त्याचबरोबर मुळगावकर सर आहेत, त्यांचेही खूप आभार की त्यांनी ही संधी मिळवून दिली आम्हाला। आपण सर्वांचे मनापासून आभार मानतो। धन्यवाद।